Standard 11 Math Part 1 Chapter 4 Determinants and Matrices. त्यामध्ये आपण Applications of Determinants शिकत आहोत. Cramer's rule. Now what is Cramer's rule? Cramer's rule is a formula and it gives a solution of linear equation in many variables. तर क्रेमर्स रूल म्हणजे एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यावरून आपण सोल्युशन काढू शकतो लिनियर इक्वेशनचे ज्यामध्ये 2 किंवा 3 और मेनी व्हेरिएबल्स, ज्या इक्वेशन मध्ये मेनी व्हेरिएबल्स आहेत त्या इक्वेशनचं आपण सोल्युशन क्रेमर रूलच्या द्वारे काढू शकतो. आणि आता व्हेरिएबल कोणत्या लेटरने डिनोट करतात? बहुतेक करून एक्स वाय झेड ह्याद्वारे आपण व्हेरिएबल्स हे डिनोट करत असतो. नो फॉर एक्झाम्पल a1x plus b1y plus c1z equal to d1. This equation is called linear equation and it contains 3 variables x, y and z. X, y and z. These are variables. And this is also linear equation where variables are x, y, z. a3x plus b3y plus c3z equal to d3. And this is also linear equation where variables are x, y, z. तर इथे ह्या तिन्ही इक्वेशन्स मध्ये, ह्या तिन्ही लिनियर इक्वेशन्स मध्ये x, y, z हे व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे कॉमन इथे व्हेरिएबल आहे. तर हे इक्वेशन आपल्याला असे इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह करायचे असतात, म्हणजे इथे आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची किंवा z ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर ह्याच्यासाठी आपण कोणता रूल वापरायचा आहे? तर इथे आपण क्रेमर्स रूल चा जो फॉर्म्युला आहे तो वापरायचा आहे. And here a1, b1, c1 these are constants. a1, b1, c1 are constant, not variable. Variable means value changes. पण इथे a, b, c हे काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. a1, b1, c1. तसंच a2, b2, c2 किंवा a3, b3, c3 हे कॉन्स्टंट नंबर्स आहेत. हे सगळे कॉन्स्टंट नंबर आहेत. फक्त x, y, z हे व्हेरिएबल आहेत. हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण क्रेमर्स रूल म्हणजे त्याचा फॉर्म्युला आपण इथे वापरत असतो. आता इथे आपल्याला x, y, z ह्याची व्हॅल्यू काढण्यासाठी हे फॉर्म्युला वापरायचा आहे. x इक्वल टू dx बाय डी, y इक्वल टू dy बाय डी and z equal to dz by d, where d is not equal to 0. And what is d? d is the value of determinant. आता ह्या इक्वेशन्स वरून आपल्याला डिटर्मिनंट तयार करायचं आहे. म्हणजे x, y, z काय आहे इथे? सोल्युशन ऑफ धीस लिनियर इक्वेशन्स और धीस सिस्टीम. Consider the following these are 3 linear equations and where x, y, z are variables. तर इथे a1, b1, c1, d1, a2, b2, c2, d2, a3, b3, c3 and d3. These are constants and x, y, z are variable. x, y, z variables. And ai, bi, ci, di are constant. And I, value of I is 1 or 2 or 3 or 4. तिथे आपण I ची व्हॅल्यू कोणतेही घेऊ शकतो. 1, 2, 3, 4 डॉट डॉट डॉट. तर अशी भरपूर इक्वेशन आपण तयार करू शकतो I ची व्हॅल्यू चेंज करून. तर या इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन काढायचे. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. x इक्वल टू dx अपॉन d, y इक्वल टू dy अपॉन d
and z equal to dz upon d, where d is not equal to 0. And what is d? D is value of determinant. Now d equal to, d contains elements a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3, a2 b2 c2 and a3 b3 and c3. आणि ह्याला इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून ह्याची व्हॅल्यू काढायची. म्हणजे d इज व्हॅल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट. आता dx, व्हॉट इज dx? तर आता इथे परत आपल्याला डिटर्मिनंट तयार करायचं आहे, ज्यामध्ये फर्स्ट कॉलम हा चेंज होणार आहे. आता इथे ह्या फर्स्ट कॉलम मध्ये a1 a2 a3 आहे. ह्याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायचंय? d1 d2 d3 लिहायचंय. d1 d2 d3 and remaining columns are as it is, b1 b2 b3 c1 c2 c3. आता हा एक्सपांड करायचा, एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून इथे आपण ह्याची व्हॅल्यू काढायची dx ची. dy ला आता कोणता कॉलम चेंज करायचा आहे? सेकंड कॉलम चेंज करायचा आहे. फर्स्ट कॉलम राईट ॲज इट इज, a1 a2 a3 a1 a2 a1 a2 a3 हा तसाच लिहायचा आहे. चेंज आपल्याला आता मधला कॉलम करायचा आहे. इथे आता d1 d2 d3 लिहायचं आहे आणि c1 c2 c3. आता dy ची आपल्याला व्हॅल्यू काढण्यासाठी हा डिटर्मिनंट एक्सपांड करायचा, एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून dy ची व्हॅल्यू काढायची. आता dz काढायचं आपल्याला. dz काढण्यासाठी काय करावं लागेल? पहिले दोन कॉलम तसेच ठेवायचे, थर्ड जो कॉलम आहे तो चेंज करायचा. a1 a2 a3 b1 b2 b3 d1 d2 d3. मग ह्या व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला इथे सोल्युशन मिळणार आहे. तर सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा, x इक्वल टू dx अपॉन d. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काढायची आहे आणि ते भागिले ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू dx अपॉन d, y इक्वल टू dy अपॉन d and z इक्वल टू dz अपॉन d, where d is not equal to 0. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे, तरच आपण हा क्रेमर्स रूल वापरू शकतो, नाहीतर नाही. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येणार असेल तर आपल्याला हा रूल वापरता येत नाही इथे. If d equal to 0, then there is no unique solution for the given system of equations. Solved example. Example first. Solve the following equation by using Cramer rule. तर आता इक्वेशन्स आहेत x प्लस y प्लस z इक्वल टू 6, नंतर x मायनस y प्लस z इक्वल टू 2, x प्लस 2y मायनस z इक्वल टू 2. हे 3 इक्वेशन्स आहेत. तर ह्या इक्वेशन्स चं आपल्याला सोल्युशन काढायचंय. म्हणजे काय करायचंय? आपल्याला इथे x ची व्हॅल्यू काढायची, नंतर y ची व्हॅल्यू काढायची आणि z ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे सोल्युशन काढण्यासाठी? dx अपॉन d, y इक्वल टू dy अपॉन d and z इक्वल टू dz अपॉन d. मग आता इथे आपण d ची व्हॅल्यू काढू, मग dx dy dz ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची आहे, नंतर dx ची व्हॅल्यू काढायची आहे, dy ची व्हॅल्यू काढायची आणि dz ची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा. तर आधी आपण आता डिटर्मिनंट तयार करू. आता इथे d हा आपल्याला डिटर्मिनंट लिहायचा आहे. तर इथे आता आपण कोणते एलिमेंट्स लिहिणार आहेत? तर व्हेरिएबल नाही घ्यायचे आपल्याला, कॉन्स्टंट घ्यायचे. इथे आपण काय लिहित असतो? कॉन्स्टंट. आता x ह्याचा कॉन्स्टंट काय आहे? इथे 1 आहे, 1. नंतर y ह्या कॉन्स्टंटचा ह्या व्हेरिएबलचा कॉन्स्टंट आहे 1. इथे कोइफिशियंट कोणता आहे? 1. इथे x चा कोइफिशियंट 1, इथे निगेटिव्ह 1 आणि इथे 1, इथे 1 2 आणि निगेटिव्ह 1. तर हा डिटर्मिनंट आहे. आता हा आपण सॉल्व्ह करू. आता सॉल्व्ह करण्यासाठी एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा.
मग डी इक्वल टू पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट टी फर्स्ट. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. रिमेनिंग एलिमेंट्स आर -1 1 2 -1. Take cross multiplication and subtract. Now -1 into -1 means 1. Multiplication of two negative number equal to positive number. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या असतो म्हणून इथे 1 लिहायचे. -2 into 1 2 into 1 2. आता इथे आपल्याला 1 नी मल्टिप्लाय करायचंय पण आधी निगेटिव्ह घ्यायचं मायनस करायचंय आणि मग मल्टिप्लाय करायचे. नाउ टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. म्हणजे हे एलिमेंट नाही घ्यायचे. रिमेनिंग एलिमेंट्स आर 1 1 1 अँड -1. 1 into -1 -1 मायनस करायचं. 1 into 1 1. आता त्यानंतर प्लस प्लस 1 नी मल्टिप्लाय करायचं. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. म्हणजे हे एलिमेंट्स येणार. म्हणजे हा जो डिटर्मिनंट तयार झालेला आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे सेकंड ऑर्डरचा. हे जसं सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीने 1 into 2 2 अँड 1 into -1 मीन्स -1. इथे आपण मायनस करत असतो -1. आता हे सॉल्व्ह करू. 1 -1 -1 -2 प्लस 1 2 प्लस 2 प्लस 1 होणार इथे 3. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. मग 1 into -1 -1 निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. इथे मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यामुळे आपण इथे दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर 1 into 2 2 आणि इथे प्लस 3. मग -1 प्लस 5 मीन्स 4. therefore d equal to 4. तर इथे d ची व्हॅल्यू आपण काढली. आता dx काढू आपण. dx काढण्यासाठी काय करायचं आपल्याला फक्त फर्स्ट कॉलम चेंज करायचा ह्या डिटर्मिनंटचा आणि तिथे आपल्याला मग d1 d2 d3 लिहित असतो आपण. म्हणजे हे जे आहे RHS साइडचे कॉन्स्टंट ते लिहायचे 6 2 and 2 and write remaining column as it is. 1 -1 2 1 1 -1. आता परत हा डिटर्मिनंट ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. dx इक्वल टू 6 ने मल्टिप्लाय करायचे. आता हा डिटर्मिनंट घ्यायचा 1 -1 into -1 means 1 1 -2 into 1 2 -1 2 into -1 -2 2 into 1 2 पण मायनस करायचे. मग प्लस 1 2 into 2 4. नाउ 2 into -1 -2 पण मायनस असल्यामुळे इकडे पॉझिटिव्ह घ्यायचे. मग प्लस 2 इक्वल टू 6 -1 -1 -4 प्लस 1 अँड 4 प्लस 2 6. हे सॉल्व करू. -6 -, positive 4 plus 6 means here dx is also 4. dx equal to 4. -6 plus 6 minus 6 equal to 0 and remaining is 4. मग तिथे dx ची व्हॅल्यू पण निघाली. ह्यावरून आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो. x equal to dx upon d means 4 upon 4 equal to 1. 4 upon 4 equal to 1. X equal to 1. तर dy काढायचे आपल्याला. dy equal to इथे हा फर्स्ट कॉलम तसाच ठेवायचा आहे. सेकंड कॉलम चेंज करायचा आहे. 6 2 2 6 2 2. थर्ड कॉलम तसाच ठेवायचा आहे आणि सॉल्व्ह करायचा आहे आता डिटर्मिनंट. ते निगेटिव्ह 1 आहे इथे 1 घ्यायचं. मग आता 1 नी मल्टिप्लाय केलं 2 into -1 -2 -2
-2 × 1 2, तर इथे -6 करायचं आहे. 1 × -1 -1 1 × 1 -1. नंतर आता 1 नी आपल्याला मल्टिप्लाय करायचं, +1 घ्यायचे. 1 × 2 2, 1 × 2 2, मायनस करायचे. हे सॉल्व करायचं आता. Now dy equal to 8. मग y equal to dy upon d means 8/4 means 2. मग इथे y ची व्हॅल्यू निघाली y equal to 2. तर dz आपल्याला आधी ट्रीटमेंट घेऊन घ्यावा लागणार आहे. फर्स्ट अँड सेकंड कॉलम ॲज इट इज, -1 2. थर्ड कॉलम चेंज करायचा, 6 2 2 6 2 2. आता हा सॉल्व करायचा, एक्सपान्शन करायचं याचं. Now dz equal to 12. dz equal to 12. Therefore z equal to dz divided by d. dz आहे 12 आणि d आहे 4. मग 3 4 जा 12. z equal to 3. Answer: x equal to 1, y equal to 2 and z equal to 3 are solutions of given equation. म्हणजे x, y, z ह्याच्या किमती जर आपण इथे ह्या इक्वेशन मध्ये ठेवल्या, कोणत्याही एका इक्वेशन मध्ये जर आपण x बरोबर 1, y बरोबर 2 आणि z बरोबर 3 असं घेऊन जर इक्वेशन सॉल्व केलं तर इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. आता इथे x इक्वल टू 1 आहे, y इक्वल टू 2 आहे म्हणजे 3 झाले आणि z इक्वल टू 3, 3 + 3 6. इथे 6 आहे, r याच्या साईडला 6 आहे आणि ह्या तिन्हीचे ऍडिशन सुद्धा 6 आहे. म्हणजे हे सोल्युशन जे आपण काढलेले आहे ते आन्सर बरोबर आहे. तसंच तुम्ही सेकंड इक्वेशन मध्ये x y z व्हॅल्यू ठेवायची आणि इकडे 2 आन्सर आहेत का नाही बघायचं. थर्ड इक्वेशन मध्ये सुद्धा तुम्ही x इक्वल टू 1, y इक्वल टू 2 आणि z इक्वल टू 3 असं इथे ठेवून इथे इक्वल टू 2 येतं का नाही त्याचा पडताळा करा, व्हेरीफाय करा.